मित्रांनो, पाणी हा खूप महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे आपल्या शरीराचा। पाणी पिणं हे खूप इम्पॉर्टंट आहे, पण आपल्याला पाणी हे ठिकठिकाणी स्वस्त मिळतं, रिजनेबल मिळतं आणि अत्यंत सहजतेने उपलब्ध पण होतं। पण विषय असा होतो की पाणी जर फ्री मिळतंय तर त्याची आपल्याला किंमत नाहीये का? म्हणूनच आपण पाणी जास्त पित नाहीये का? सो आपल्या लक्षात जर पाणी राहत नसेल तर हे जे 5 धोकादायक लक्षण आहेत ते लक्षात घ्या। पाणी जर शरीरामध्ये कमी झालं तर सगळ्यात महत्त्वाचं थकवा येणे, चक्कर येणे, त्याबरोबर त्वचा कोरडी पडणे, डोकेदुखी होणे आणि लघवीचा रंग गडद होणे। महत्त्वाची 5 लक्षणे तुम्हाला जाणू लागली तर समजायचं शरीरामध्ये पाण्याची कमतरता झाली आहे। पाण्याचा जो प्रमाण आहे शरीरामध्ये 70% पाण्याचं प्रमाण लागतं, पण आता विषय असा झालाय की लोक आता 70% जेवण करतायत, खातायत आणि 30%च पाण्याचं सेवन करतात, म्हणून बरेचसे आजार व्हायला लागलेले आहेत। त्यामुळे पाण्याचं प्रमाण सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला मेंटेन करायचंय। सो दिवसभर आपल्याला पाणी 8 ते 10 ग्लास ते 12 ग्लास असं घ्यायचं आहे। तर हा पाण्याचा जो महत्त्व आहे आपण आत्ताच समजून घेऊन आपण शरीर आपलं अजून सुदृढ आणि स्वस्थ बनवू शकतो। सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच अशा मित्राला शेअर करा जो अजिबातच पाणी पित नाही। थँक्यू सो मच, कीप फॉलोइंग।